आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नोव्हेंबरचा महिना अनेक प्रेरणादायी घडामोडी घेऊन आल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाची सुरुवात केली. या महिन्यातील संविधान दिन, अयोध्येतील श्रीराम मंदिराचं ध्वजारोहण आणि कुरुक्षेत्रात ज्योतिसर इथे झालेल्या पांचजन्य स्मारकाचं लोकार्पण या वैशिष्ट्यपूर्ण घटनांचा उल्लेख पंतप्रधानांनी मन की बातच्या 128व्या भागात केला. INS माहेचा उल्लेख करून त्यांनी नेव्ही टुरिझमला चालना देण्याचं नागरिकांना आवाहन केलं. 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा करण्यात येणार आहे. हिवाळ्यात फिरायला जाणाऱ्यांनी आवर्जून नेव्ही संग्रहालयाला भेट द्यावी असंही ते म्हणाले. भारतानं 357 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन करून एक ऐतिहासिक विक्रम केला असल्याचं पंतप्रधान म्हणाले. त्यांनी क्रीडा क्षेत्रातील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा गौरवास्पद उल्लेख करून त्यांचं अभिनंदन केलं. आपल्या देशाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद मिळाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. इस्रोच्या ड्रोन स्पर्धेविषयीचा उल्लेख करून त्यांनी भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील यशोगाथेचा उल्लेख केला. जम्मू काश्मीरच्या डोंगराळ भागात वनतुळस म्हणजे सुलाईच्या फुलांपासून मधमाशा अत्यंत उत्तम मध तयार करतात. हा मध पांढऱ्या रंगाचा असतो आणि त्याला रामबन सुलाई मध असं म्हणतात. रामबन सुलाई मधाला काही वर्षांपूर्वी GI टॅग मिळाल्याचं मोदी म्हणाले. नैसर्गिक शेती, हिवाळी क्रीडा स्पर्धा, काशी तमिळ संगमम या उपक्रमांचा उल्लेख त्यांनी केला. आगामी नवीन वर्ष आणि सणासुदीच्या काळात स्थानिक रोजगाराला चालना मिळेल अशीच खरेदी करण्याचं आवाहन त्यांनी वोकल फॉर लोकल या अभियानाचा पुनरुच्चार केला. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व पक्षांच्या नेत्यांशी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू चर्चा करतील. हे अधिवेशन 19 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील आजपासून प्रारंभ होतोय. 3 दिवसांच्या या मालिकेतला पहिला सामना आज दुपारी 1:30 वाजता रांची इथं खेळला जाईल. दुसरा सामना 3 डिसेंबरला रायपूर इथे तर तिसरा सामना 6 डिसेंबरला विशाखापट्टणमला खेळवला जाईल. दितवाह चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुद्दुचेरी आणि कराईकलाल किनारपट्टीलगतचा समुद्र खवळलेल्या स्थितीत असून या क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्रात हवामान बव्हंशी कोरडं राहण्याचा अंदाज असून तापमानात घट झाली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी 6:15 ऐकू शकाल. नमस्कार.